मुंबईत अगदी थोडासाच पाऊस झिमझिमलाय, पण लगेच बाजारात दिसायला लागलंय हे भाजीचं आळू. त्यामुळे मी हे भाजीचं आळू आणलंय आणि आज मी करणार आहे आळूचं फतफद. भाजीच्या आळूची पानं ही थोडीशी हलक्या पोपटी रंगाची असतात आणि त्याची देठ सुद्धा हलक्या रंगाची असतात आणि जे वडीचं आळू असतं ते गडद डार्क हिरव्या रंगाचं असतं. आता हे आळू मी निवडून घेणार आहे. हे निवडताना आपण त्याच्या अशा शिरा काढून घ्यायचेत. ह्या शिरा शिजत नाहीत, त्यामुळे ते काढणं फार गरजेचं असतं. हे बघा, त्या सहज निघतात. अगदी सुरीच्या साह्याने आपण त्याचा वरचा भाग असा सोलून काढला तर त्या पटकन आपल्याला काढता येतात. त्या काढणं अतिशय सोपं आहे. अशा प्रकारे या सगळ्या पानांच्या आपण शिरा काढून घ्यायचेत आणि त्याचप्रमाणे या देठ सुद्धा आपल्यालाही सोलून घ्यायचेत. हे बघा, असं नखाने आपण वरच्या साईडने असं सोललं तर ते सहज सोललं जातं. कारण ही देठ सुद्धा आपण भाजी करताना वापरणार आहोत, त्यामुळे ती सोलून घेणं फार गरजेचं असतं. तर अशाच प्रकारे ही देठ आणि आळूची पानं मी निवडून घेणार आहे आणि ती स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी ती बारीक चिरून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी ती धुवून झाल्यानंतर बारीक चिरलेली आहेत आणि ही देठ सुद्धा मी बारीक चिरलेली आहेत. शक्य तेवढी बारीक आपण ती चिरायची, त्यामुळे ती छान शिजतात. आणि आता आपल्याला लागणार आहेत हे भिजवलेले शेंगदाणे. शेंगदाणे मी साधारण 2 मुठी घेतलेले आहेत आणि ते मी 2 तास साध्या पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. आणि ही आहे चण्याची डाळ, ती पण मी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी चण्याची डाळ मी 2 तास भिजवून ठेवली होती. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिजवून घ्यायचेत, पण मी हे शिजवणार आहे कुकरमध्ये. पण कुकरमध्ये शिजवताना आपल्याला त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये. अशा प्रकारे कोरडच आपण ते शिजवून घेणार आहोत. आळूच्या पानांवरच मी ही चिरलेली देठ घातली आहेत आणि त्यावरच मी शेंगदाणे आणि चण्याची डाळ सुद्धा घालणार आहे. पण ह्या वाडग्यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाहीये. कुकरमध्ये आपण खाली जे पाणी घालणार आहोत ना, त्या वाफेवरच हे मस्तपैकी शिजणार आहे. साधारणपणे 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करायचे. आता हा वाडगा मी कुकरमध्ये ठेवलाय. कुकरमध्ये मी खाली आपण डाळ तांदूळ शिजवताना जसं पाणी घालतो तेवढंच पाणी घातलेलं आहे आणि त्याच्या 3 शिट्ट्या करून मी हे शिजवून घेतलेलं आहे. आणि 3 शिट्ट्यांमध्ये आळू, शेंगदाणे आणि चण्याची डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. त्यामध्ये आपण पाणी घातलं नव्हतं, त्यामुळे ते अजिबात पिचपिचीत किंवा पानसट होत नाही. त्यामध्ये पाणी न घालता शिजवायचंय, हे मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता आपल्याला हे अशाच प्रकारे डावेच्या साह्यानेच घोटून घ्यायचंय. ते छान शिजलेलं आहे, त्यामुळे आपल्याला रवीनी वगैरे घोटण्याची अजिबात गरज नाही. डावेनीच असं ते सारखं केलं तरी व्यवस्थित घोटलं जातं. हे बघा, तुम्ही बघू शकताय, थोडंसं घोटल्यावरच ते व्यवस्थित मऊ झालेलं आहे. आता आपण फोडणी करायला घेणार आहोत. फोडणीसाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालणार आहे. तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये घालायचे मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर लगेचच मी त्यामध्ये घातलंय जिरं. जिरं घातल्यानंतर घालायचा आहे हा हिंग आणि हिंगानंतर मी घातली आहे इथे हळद. नॉर्मल मोहरी, जिरं, हिंग, हळदीची मी फोडणी केली आहे. आणि इथे मी वापरणार आहे या 2 हिरव्या मिरच्या. या तिखट हिरव्या मिरच्या आहेत, त्यामुळे मी 2च घातलेल्या आहेत. तुम्ही कमी तिखट घातल्यात तर तुम्ही जास्तही घालू शकता. मिरच्या मी मध्ये कापून घेतल्या होत्या, त्यामुळे त्या तेलात फुटत नाहीत. आणि त्यानंतर मी घातलाय कढीपत्ता. आता आपल्याला ही फोडणी थोडीशी ढवळून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी फोडणीमध्येच घालणार आहे हे लाल तिखट. हिरव्या मिरच्या जरी मी घातलेल्या असल्या तरी लाल तिखटाचा सुद्धा मी वापर करते. त्यांनी चव भाजीला खूप चांगली येते. आणि हे आहे ओलं खोबरं. साधारण पाववाटी ओलं खोबरं मी त्यामध्ये घातलंय. फोडणीमध्ये ओलं खोबरं घातल्यामुळे आळूचं फतफद खूपच जास्त चविष्ट होतं, म्हणून फोडणीमध्ये तुम्ही ओलं खोबरं नक्की वापरा. आता हे ओलं खोबरं थोडंसं आपल्याला परतून घ्यायचंय आणि त्यानंतर लगेचच हे शिजलेलं आळू मी त्यामध्ये घालणार आहे. कुकरमध्ये आळू शिजवल्यामुळे हे आळूचं फतफद खूपच छान आणि झटपट होतं. आता आपल्याला या फोडणीमध्ये हे आळू व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. सगळी फोडणी ह्या आळूला लागली पाहिजे अशा प्रकारे आपण ते ढवळणार आहोत. लगेच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं नाहीये. असं केल्यामुळे त्या आळूला फोडणीची चव छान लागते आणि ते एकदम चविष्ट आणि छान होतं. साधारण 2 ते 3 मिनिटं तरी आपल्याला ते ढवळायचंय. हे ढवळून होतंय तोपर्यंत आपण एक काम करणार आहोत, ते म्हणजे आपण बेसन पाण्यामध्ये घोळवून घेणार आहोत. आपण या आळूच्या भाजीला बेसन लावणार आहोत, त्यामुळे 1 चमचाभर बेसन मी घेतलंय. साधारण मोठा चमचाभर बेसन घेतलंय आणि ते पाण्यामध्ये गुठळ्या होऊ न देता मी घोळवून घेणार आहे. पण बेसन आपल्याला खूप जास्त वापरायचं नाहीये. साधारण चमचा 1.5 चमचाच बेसन आपल्याला त्यासाठी वापरायचंय. बेसन जास्त वापरलं तर आळूच्या भाजीची चव बिघडू शकते. आता मी त्यामध्ये पाणी घातलंय. पाणी आपण जसं आपल्याला पातळ किंवा घट्ट करायचंय त्यानुसार पाणी वापरायचंय. पण आळूचं फतफद हे साधारणपणे घट्टच असतं, खूप असं जास्त पातळ ते केलं जात नाही. म्हणून पाणी मात्र तुम्ही जरा बेतानीच घाला. आता हे आपण जे बेसन घोळवून ठेवलं होतं ना, ते त्यामध्ये घालायचंय. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार बेसन खूप जास्त मात्र वापरू नका.
आता हे घातलेलं बेसन सुद्धा आपण व्यवस्थित एकदा ढवळून घेऊया. बेसन शिजायला काही फारसा वेळ लागणार नाही, ते पटकन शिजेल. आता हे ढवळून झाल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे हा चिंचेचा कोळ. आळू हे खाजरं असतं, त्यामुळे आळूचा कुठलाही पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं आंबट घालणं फार गरजेचं असतं. आंबट घातल्यामुळे त्याचा खाजरेपणा निघून जातो. आणि हा आहे गूळ, साधारण 2 चमचे चिरलेला गूळ मी त्यामध्ये घातलाय. आळूचं फतफद हे आंबट, गोड, तिखट असं मस्त लागतं, म्हणून गूळ तुम्ही नक्की वापरा. आता चिंच आणि गूळ ढवळून झाल्यानंतर मी इथे घातलाय 1 चमचा गोडा मसाला. हा घरी बनवलेला गोडा मसाला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकतचाही कुठल्या चांगल्या ब्रँडचा गोडा मसाला घातलात तरी सुद्धा चालू शकतो. आता गोडा मसाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ. पालेभाजी आहे त्यामुळे मीठ हे आपण बेतानीच घालणार आहोत, कारण पालेभाजी ही पटकन खारट होते. त्यामुळे कुठलीही पालेभाजी करताना मीठ हे बेतानीच घालायचं. आता हे घातलेले सगळे जिन्नस आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचेत आणि साधारण 6 ते 7 मिनिटं आपल्याला ते चांगलं खदखदू द्यायचंय. त्याला छान उकळी आली पाहिजे, कारण जरी आळू शिजलेलं असलं तरी पण उकळी आल्यानंतर छानपैकी सगळ्या चवी त्यामध्ये मुरतात आणि आळू एकदम चविष्ट होतं. त्यामुळे साधारण 5-6 मिनिटं तरी तुम्ही मोठ्या गॅसवर ते उकळत ठेवा. आणि अशा प्रकारे 5 ते 6 मिनिटं उकळून झाल्यानंतर हे आळूचं फतफद आता तयार आहे. मी हे घट्टसरच ठेवलेलं आहे, कारण आळूचं फतफद हे थोडंसं घट्टच छान लागतं. हे आळूचं फतफद तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर तर खाऊच शकता, पण भाताबरोबर ते अप्रतिम लागतं. तर कशी वाटली तुम्हाला आजची आळूच्या फतफद्याची रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसह. तोपर्यंत बाय.